तुमची मुलं 5वी 6वी 7वीमध्ये चांगले मार्क्स आणायची, पण 8वी 9वी 10वीमध्ये अचानक होतं काय की त्यांचा ग्रोथ हळूहळू खाली येत जातो, मार्क्स कमी होतात, अभ्यासात लक्ष लागत नाही, कॉन्फिडन्स खाली जातो आणि मग आपण म्हणतोय मुलगा बदलला आहे, मोबाईलमुळे बिघडतोय. पण खरंच कारण तेच आहे का? ॲक्च्युली खरं कारण मुलं नाही आहेत तर सिस्टीम आहे. म्हणजेच 5वी 6वी 7वीचा सिलेबस हा सोपा असतो, मुलं पाठांतर करून मार्क्स मिळवतात. पण 8वीपासून गेम चेंज होतो. त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर लागतात, लॉजिकल थिंकिंग लागते आणि सेल्फ स्टडी करण्याची तयारीसुद्धा लागते. आणि इथेच बहुतेक मुलं अडकतात, कारण त्यांना कोणी शिकवलंच नसते अभ्यास कसा करायचा आहे. आपण तरी काय करतोय, मुलांचे मार्क्स कमी आल्यानंतर त्यांच्यावर ओरडतो, दुसऱ्यांशी कंपेअर करतो, त्याच्यावर प्रेशर टाकतो. पण त्यापेक्षा त्याला हे विचारणं गरजेचं आहे, तुला समजतंय का, की तुला योग्य मार्गदर्शन मिळतं आहे का, तुला अडचणी काय येत आहेत. एक लक्षात ठेवा, प्रत्येक मुलगा आळशी नसतोय, तर तो फक्त कन्फ्यूज असतोय, त्याला दिशा नसते. 8वी आणि 9वी हे सगळ्यात महत्त्वाचं वर्ष असतो. जर इथे बेस मजबूत नाही झाला तर 10वीला कितीही क्लास जॉईन करा, पण त्याचं स्ट्रेसच वाढणार आहे, कारण तो 8वी 9वी तेवढं सिरियस घेतला नसेल. म्हणूनच 10वी हा प्रॉब्लेम नाही आहे, तर 8वी 9वी हे रिअल टर्निंग पॉईंट आहे. पण आपण काय करतोय, 10वीला आला की अचानक सिरियस घेतो सगळंच, महागडे क्लास जॉईन करतो, मुलांकडनं एक्सपेक्टेशन जास्त करतो. पण पाया कमकुवत असेल तर इमारत कशी मजबूत होणार आहे? आणि सगळ्यात मोठी जी चूक करतोय आपण, कंपॅरिझन, शेजारशाची तुलना करणे किंवा तुझा मित्र असे मार्क्स मिळवले त्याच्याशी तुलना करणे. पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, तुमचा मुलगा हा युनिक आहे. प्रत्येक मुलांची लर्निंग स्पीड ही वेगळी असते, प्रत्येकाची स्ट्रेंथसुद्धा वेगळी असते. कंपॅरिझनमुळं कॉन्फिडन्स तुटतो आणि ग्रोथसुद्धा थांबते. मग सोल्युशन काय आहे, तर आजपासून ह्या 3 गोष्टी करा. पहिला आहे डायरेक्शन द्या. फक्त अभ्यास कर असं सांगू नका मुलांना, तर त्यांना रोडमॅप द्या. दुसरं आहे कन्सेप्टवर फोकस करा. फक्त मार्क्सच्या मागे धावू नका, त्याची समज वाढवा, त्याचे कन्सेप्ट क्लिअर होतात का ते बघा. तिसरं आहे रेग्युलर मॉनिटरिंग करा. दररोज 10 मिनिट द्या त्याच्याशी बोला, त्याला समजून घ्या. आज तुम्ही जर वेळ दिला नाही तर उद्या पश्चाताप करावा लागेल. जर 10वीचे मार्क्स वाढवायचे असतील तर सुरुवात 8वीपासूनच करावी लागते, नाहीतर उशीर होतो आणि फक्त पश्चातापच उरतो. आपल्या हातून वेळ गेलेली असते. त्यासाठी आत्ताच सज्ज व्हा.